नमस्कार. आज आपण एका अत्यंत गहन विषयावर बोलणार आहोत, ज्याने हजारो वर्षांपासून मानवाला विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. तो विषय म्हणजे आपण मृत्यूनंतर त्याच कुटुंबात पुन्हा जन्म घेतो का? मित्रांनो, ही माहिती तुम्ही पूर्ण ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण म्हणतात ना, अज्ञान घातक असतं. म्हणून या गूढ विषयाची संपूर्ण माहिती समजून घेतल्याशिवाय आपले विचार पक्के करू नका. एका क्षणासाठी विचार करा, ज्या व्यक्तींवर आपण जीवापाड प्रेम करतो, आपले आईवडील, भावंड, आपली मुले, आपले मित्र, त्यांच्याशिवाय आपण आयुष्याचा विचारही करू शकत नाही. मग मृत्यू नावाच्या या मोठ्या विरामानंतर ही प्रेमाची आणि नात्याची गाठ कायमची तुटते की पुन्हा नव्याने बांधली जाते? आपण खरोखर आपल्या प्रियजनांना त्याच घरात, त्याच रूपात पुन्हा भेटू शकतो का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म या संकल्पनेचा आधार घ्यावा लागेल. हिंदू धर्म आणि अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये कर्म आणि पुनर्जन्म यांना अविभाज्य मानले आहे. आपले शरीर नश्वर असले तरी आत्मा अमर आहे आणि तो फक्त वस्त्र बदलतो. पण तो आत्मा पुन्हा त्याच घरात का जन्म घेतो? यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. 1. कर्माचे बंधन आणि ऋणानुबंध. पुनर्जन्माचा संपूर्ण खेळ कर्मावर आधारित आहे. आपण आपल्या कुटुंबासोबत आयुष्यात जे चांगले वाईट व्यवहार, प्रेम आणि कर्तव्य पूर्ण करतो, तो एक ऋणानुबंध असतो. जर एखादे कर्ज अपूर्ण राहिले, एखादे वचन अर्धवट राहिले किंवा एखाद्या व्यक्तीसोबतचे नाते अत्यंत घट्ट राहिले, तर आत्मा त्या नात्याची पूर्तता करण्यासाठी पुन्हा त्याच कुटुंबात जन्म घेऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला जन्म देण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी किंवा कुटुंबासाठी करायची असलेली अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आत्मा पुन्हा त्याच वातावरणाची निवड करतो. 2. तीव्र आकर्षण आणि इच्छाशक्ती. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अटॅचमेंट अर्थात तीव्र आसक्ती. आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या घराविषयी किंवा आपल्या प्रियजनांविषयी मनात असलेली तीव्र ओढ आणि इच्छाशक्ती आत्म्याला पुन्हा त्याच परिसरात खेचून आणते. जर आत्म्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर तो स्वतःच्या मागील जीवनातील लोकांच्या आसपास पुन्हा जन्माला येऊ शकतो, जेणेकरून तो त्या ओढीचे समाधान करू शकेल. थोडक्यात, मृत्यूनंतर लगेच त्याच कुटुंबात जन्म मिळणे हे पूर्णपणे अशक्य नाही. तो एक अपघात नसून, कर्माच्या आणि प्रेमाच्या धाग्यांनी विणलेला एक आध्यात्मिक निवड असू शकतो. पण हे लक्षात ठेवा, ही गोष्ट 100% निश्चित नसते. आत्म्याची पुढची वाटचाल कुठे असेल, हे त्याचे संचित कर्म आणि आध्यात्मिक प्रगती ठरवते. त्यामुळे काही वेळा आत्मा कुटुंबातील सदस्यांच्या जवळच्या नात्यात, दुसऱ्या घरातही जन्म घेतो. तर मित्रांनो, नात्यांचा हा प्रवास केवळ एका जन्मापुरता मर्यादित नसून, तो अनेक जन्मांच्या धाग्यांनी जोडलेला आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांना गमावले आहे, ते तुम्हाला नक्कीच पुन्हा भेटू शकतात, फक्त त्यांचे रूप वेगळे असेल. आता मला तुम्ही सांगा, तुमच्या मते पुनर्जन्म आहे का? तुम्हाला काय वाटते, तुम्ही तुमच्या प्रियजनांना पुन्हा भेटाल? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.